नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सिटी वाइज कॉलेज लिस्ट। बेसिकली तुम्ही भरपूरशी व्हिडिओज बघितलेले आहेत, टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि खूप जास्त कन्फ्युजन पण होतं। तर बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण बघूया सिटी वाइज कोणकोणते असे कॉलेजेस आहेत ज्यांना तुम्ही प्रेफरन्स द्यायला पाहिजे आणि त्या कॉलेजेसचे इन्स्टिट्यूट काय, सोबतच मी ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मेन्शन केलेलं आहे सो दॅट तुम्ही त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकणार। तुम्ही व्हिडिओला सुरुवात करताय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। काही डिफिकल्टीज असेल, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका, कारण आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवत आहे जे विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला विदाउट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस होऊन गायडन्स करेल। आणि तुम्ही पण बघितलं आपण खूप चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि आपला हा जो जर्नी आहे फक्त ऍडमिशन प्रोसेस पर्यंत नाही, जोपर्यंत तुमचं प्लेसमेंट होणार नाही तोपर्यंत माझा तुम्हाला सपोर्ट आणि मेंटरिंग राहील। तर म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, मी स्क्रीन शेअर करतो आणि सिटी वाइज बघूया आपण कोणकोणते कॉलेजेस या लिस्ट मध्ये येते। फर्स्ट सिटी येते अमरावती। अमरावतीमध्ये भरपूर कॉलेजेस आहे, खूप छान छान कॉलेजेस आहे। पी आर पटे असो, सिपना असो, रायसोनी असो किंवा यवतमाळचे कॉलेजेस गव्हर्नमेंट वगैरे, बट हे काही कॉलेजेस आहे यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात। ज्यामध्ये सिरियल नंबर 1 वर येतं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 1002 आणि ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। सेकंड नंबरचं कॉलेज आहे प्रोफेसर रामेगे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट अराउंड 1983 आहे, ऑटोनॉमस आहे, रिसेंटली नवीन ब्रँचेस सुद्धा यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे आणि या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 1105 आणि ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्ही व्हिजिट करून अजून माहिती मिळवू शकतात। थर्ड नंबरचं कॉलेज आहे 1101 श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव। या कॉलेजचं पण अकॅडमिक एक्सलन्स चांगला आहे, हे पण ओल्ड कॉलेज आहे अमरावती युनिव्हर्सिटी मध्ये। या कॉलेजचं पण सेम एस्टॅब्लिशमेंट आहे 1983। तर हे तुमचं पर्सनल प्रेफरन्स राहील की तुम्ही सेकंड नंबरवर शेगावच्या कॉलेजला घेता की राममेघेला, हे मी तुमच्यावर सोडतो। बट या 3 कॉलेजेसला तुम्ही नक्कीच रेफर करू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टसाठी। सेकंड नंबरची सिटी येते नागपूर, ऑरेंज सिटी, ज्याला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया पण म्हणतं। या कॉलेजच्या लिस्टमध्ये सिरियल नंबर 1 वर येतं श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर। इन्स्टिट्यूट कोड आहे 4115, ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मेन्शन केली आहे। सिरियल नंबर 2 वर येतं यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर YCC। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 4167, ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मेन्शन केली आहे। त्यानंतर येतं प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला PCE पण म्हणतं। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड 4123 आहे, ऑफिशियल वेबसाईट इथे मेन्शन आहे। त्यानंतर येतो GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 4116, इन्स्टिट्यूट कोड येतो या कॉलेजचा, ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्ही व्हिजिट करून अजून माहिती मिळवू शकतात। अँड फिफ्थ नंबर येतं लक्ष्मी नारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी नागपूर। या कॉलेजमध्ये काही युनिक ब्रँचेस अवेलेबल आहे आणि युनिव्हर्सिटी मॅनेजर या कॉलेजला सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकतात। आणि आपण याच्याखाली एक थिन लाईन बघत आहे फेंट कलर मध्ये। तर त्याच्यानंतर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये पण कॉलेज आहे, कमिन्स कॉलेज आहे। त्यानंतर आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सेंट विन्सेंट पलोटी, SB जैन, KDK, किड्स कॉलेज, भरपूर कॉलेजेस आहे। मग तुम्ही त्यांचा सिक्वेन्स पर्सनल अंडरस्टँडिंग नुसार रिअरेंज करू शकतात, रिसिक्वेन्स करू शकतात। बट हे वरचे जे सिरियल नंबर 5 पर्यंतचे कॉलेजेस आहे यांना खूप जास्त प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात। हे तुमच्या पर्सनल चॉईस आणि पर्सनल अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे, माझं फक्त तुम्हाला सजेशन आहे। त्यानंतरची आपली फेवरेट सिटी, शिक्षणाचा माहेरघर पुणे। पुणे तिथे काय होणे, या सिटीमध्ये एवढे कॉलेजेस आहे, एवढं कधी कधी कन्फ्युजन होतं कोणत्या कॉलेजला देऊ प्रेफरन्स, कोणत्या कॉलेजला नाही, खूप जास्त धर्मसंकट येतं। बट काही स्टुडंट जे करंट फर्स्ट इयरला त्यांच्याशी कन्सल्ट केलं, त्यांच्याशी पण बोललो मी आणि भरपूरशी व्हिडिओज, खूप जास्त वेबसाईट्सला एक्सप्लोर करून ही लिस्ट काढलेली आहे। तर तुम्ही तुमच्या पर्सनल नुसार याला रिअरेंज करू शकतात, बट ही कॉलेजेस आहे यांना नक्की कन्सिडर करायला हरकत नाही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये। त्याच्यामध्ये येतं फर्स्ट COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड येतं 6006, ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिली आहे। नंतर येतं PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणे। त्यानंतर येतं BRACT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेबेवाडी पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6273। त्यानंतरचं कॉलेज आहे 6175, इन्स्टिट्यूट कोड आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट PISOCI पुणे। अँड देन फिफ्थ नंबरवर येतं BRACT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोंडवा पुणे। तर कन्फ्युजन होऊ नका, वरच्या VIT मध्ये आणि खालच्या VIT मध्ये यांनी फक्त ब्रँचेस डिस्ट्रीब्युट केलेले आहे। एका कॉलेजने टेक्निकल ब्रँचेस ठेवून घेतलेले CS रिलेटेड आणि एका कॉलेजमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या कोअर ब्रँचेस सोबत CS आहे। नंतरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6272 आणि 7th नंबरचं कॉलेज येतं अराउंड सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे आणि या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6177, तुम्ही बघू शकतात। आणि 8th नंबरवर येतं MIT अकॅडमी इंजिनिअरिंग आळंदी पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6146 आणि प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिले, त्यांना व्हिजिट करा, एक्सप्लोर करा, प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड, एस्टॅब्लिशमेंट इयर, ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, कोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे, इन्स्टिट्यूट कोड बरोबर आहे की नाही,
प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्या ऑप्शन फॉर्म लिस्टमध्ये तुम्ही कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. आणि मग आपण जर थोडं स्क्रोल करत असेल तर खाली कोणकोणते कॉलेजेस येतात तर भरपूर आहे. I2I इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, PES येतं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मराठवाडा मित्रमंडळ, भारतीय विद्यापीठ, GH रायसोनी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी खुर्दला पण कन्सिडर करू शकता फायनान्शियल कन्सर्न जर असेल तर. आता इथे बघा मित्रांनो खूप अडचण होऊन जाते. आता जसं मी 8 सिरियल नंबर टाकलेला आहे त्याच्यामध्ये MKSS आणि भारतीय विद्यापीठ पण येईल, पण ते कॉलेजेस कोणासाठी येईल जर लेडीज कॅन्डिडेट असेल तर. आता मग मी ते कॉलेजेस टाकले नाही तर जे माझ्या छोट्या बहिणी आहे त्यांनी असं नाही समजावं की सरांनी ते कॉलेजने टाकलं म्हणजे कामाचं नाही. ऑफकोर्स कमिन्स कॉलेज चांगलं आहे मुलींसाठी, भारतीय विद्यापीठ जे आहे वुमन कॉलेज ते पण खूप छान आहे, तर तुम्ही त्यांना प्रिफरन्स देऊ शकतात. वर हे तुमचं पर्सनल चॉईस आहे, फक्त मी ही लिस्ट काढून तुम्हाला ऑप्शन फॉर्म बनवण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर येतो छत्रपती संभाजीनगर. या कॉलेज या सिटीमध्ये बघायला गेलं तर आपण फर्स्ट नंबरवर आहे सिरियल वाईज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. ऑफकोर्स गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 2008. त्यानंतरचं कॉलेज येतं मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर, हे पण वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर मधलं. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 2160. अँड त्यानंतर सिरियल नंबर वाईज येतं थर्ड नंबरवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर. हे काही कॉलेजेस यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात. त्याच्या रिगार्डिंग किंवा त्याच्याशिवाय जर आपल्याला बघायला गेलं तुगिरी आहे, MGM कॉलेज आहे, पीपल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, या कॉलेजेस सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकतात. नंतरची सिटी येते आपली मुंबई, सिटी ऑफ ड्रीम्स. या कॉलेजमध्ये जर फर्स्ट नंबरवर सगळ्यांना माहिती आहे VJTI वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3012. त्यानंतरचं कॉलेज येतं ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई. या कॉलेजमधून आपले अंबानी सर पण पास झाले बरं, मी बघितलं म्हणजे ॲल्युमिनीमध्ये मला दिसलं तसं. थर्ड नंबरवर येतं सिरियल वाईज SPC सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी. हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि जर त्याच कॅम्पसमध्ये दुसरं कॉलेज बघायला गेलं तर SPIT येतं सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई. तर कन्फ्यूज होऊ नका, तुमची चॉईस आहे, तुम्हाला SPITला जायचं की SPCला. जर फायनान्स कन्सर्न असेल आणि थोडं गव्हर्नमेंटला प्रेफरन्स द्यायचं तर नक्की SPCला जा, ते पण खूप छान कॉलेज आहे. आणि या कॉलेजेसची इन्स्टिट्यूट कोर्स सोबतच ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मेन्शन केलं आहे. या कॉलेजेस नंतर मग भरपूर कॉलेज आहे, DJ सांगवी आहे, ताडोमाल आहे, पटेल कॉलेज आहे, KJ सोमय्या आहे, ठाकूर कॉलेज आहे, अजून विवेकानंद वगैरे आहे, VIT वगैरे. तर तुम्ही तुमच्या पर्सनल अंडरस्टँडिंगनुसार त्या कॉलेजेसला पण आपल्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये इन्व्हॉल्व करू शकतात. लास्टमध्ये आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेजेस. असे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये की जे कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजला चांगल्याने चॅलेंज करू शकतात. त्याच्यामध्ये तर पहिलं कॉलेज आपलं येतं COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. सेकंड नंबरचं कॉलेज येतं VJTI वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी माटुंगा. थर्ड नंबरचं कॉलेज येतं SPC सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी. आता बघा तुम्ही वालचंद आणि जर त्याच्यामध्ये कन्फ्युज असेल तर मी म्हणाल SPCला द्या, कारण तिथे तुम्हाला एक्सपोजर वगैरे जास्त मिळेल, सिटीचं वगैरे आणि बाकी कॉम्पिटिशन बघायला जास्त मिळतं मुंबईमध्ये, कारण भरपूरसे कॉलेजेस आहे. तर तुमचं पर्सनल चॉईस आहे, बट SPCला मी वर ठेवलं. त्यानंतर इथे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा. आता तुम्ही म्हणाल सर हे कॉलेज का बरं टाकलं? काही स्टुडंट्स असतात ज्यांना युनिक ब्रँचेसमध्ये इंटरेस्ट आहे, तर लिटरली या कॉलेजचं प्लेसमेंट वगैरे किंवा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, अकॅडमिक एक्सलन्स, तर या कॉलेजला तुम्ही 4th नंबरवर उठू शकता. आणि 5th नंबरवर येतं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर या 5 कॉलेजेसला पण तुम्ही चांगला आपला प्रेफरन्स देऊ शकता ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये. आणि मग बाकीची गव्हर्नमेंट बघायला गेलं तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, JGS, गव्हर्नमेंट अमरावती झालं, आम्ही नंतर कराड वगैरे, जळगाव, भरपूरशी कॉलेजेस आहे. मग ते तुमचं पर्सनल चॉईस आहे, बट हे 5 कॉलेजेस आहे ज्यांना तुम्ही अपलिफ्ट करू शकता, वर ठेवू शकतात आणि चांगले कॉलेजेस आहे प्लेसमेंट वगैरे आणि अकॅडमिक एक्सलन्स वाईज. तर मित्रांनो बघा हे होतं सिटी वाईज कॉलेज लिस्ट. मी नाही म्हणणार की या सिक्वेन्सने जा हेच कॉलेजेस टाका, कारण आता बघा मला नेहमी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, कोणतं कॉलेज नाही मिळालेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल SPC मिळालं असेल किंवा ज्या कॉलेजला PICT मिळालं असेल, त्याला नाही जायचं आहे बाबा वालचंदला, त्याला नाही जायचं आहे ICTला. ते तुमचं पूर्णतः काय ऑब्जेक्टिव्ह आहे की मला तुमचं कंडिशन्स माहित नाही, तुम्हाला तुमच्या कंडिशन्स माहिती आहे की तुम्हाला आता करंट कॉलेज कोणतं मिळालेलं आहे किंवा बेसिकली तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे की नाही. बट हे काही कॉलेजेसची लिस्ट आहे सिटी वाईज ज्यांना तुम्ही नक्की प्रेफरन्स देऊ शकतात. फर्स्ट पॉईंट. सेकंड, हा माझा सजेशनल व्हिडिओ आहे, मी कोणताही क्लेम नाही करत की हेच बेस्ट कॉलेजेस आहे हेच टाका वगैरे. तर ऑफकोर्स हा सजेशनल व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ते वेबसाईट एक्सप्लोर करा, तेव्हाच फायनल डिसिजन घ्या. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे आपण महत्त्वाचा कंटेंट घेऊन येतोय तुमच्यासाठी. तर सपोर्ट करा, त्याच्यामुळे मोटिवेशन येतं. चांगल्या कमेंट्स केलं तर असं वाटतं की अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवायला सुरुवात करूया. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.